वहिनी साहेबांनी चांगलाच धडा शिकवतो बघा तुम्ही. त्यांनी आलं त्यांनी घोळ घातला सगळं. बघा की सूरज भाऊजी जरा जास्तच भडकले होते. तर काय वहिनी साहेबांचा एवढा पुळका काय आलाय कुणाच ठाऊक त्यासनी. जाऊ द्या हो, जाऊबाईंना दणका देणं गरजेचं होतं तो दिला. होय तर वहिनी मला लय काळजी वाटायला बघा. सनीदा आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीत आणि दारू पिल्यावर तर लय बैसाटल्यासारखं करतात ते. काय करतील त्याचा नियम नाही बघा. मी काय म्हणतोय तुम्हीच अंजली वहिनी म्हणून सांगून का टाकत नाही त्यासनी. हो जरा गार तरी येतील ते. भाऊजी तुम्ही आत्ताच म्हणालात ना सूरज भाऊजी आता पहिल्यासारखे राहिले नाही. मग जर का मी अंजली आहे हे त्यांनी जाऊबाईंना सांगितलं तर जाऊबाई याच गोष्टीचा वापर करून माझ्या आणि राणाजींमध्ये कायमचा दुरावा आणतील आणि मग राणाजींचं प्रेम परत मिळवायचा माझा जो प्लॅन आहे ना तो सगळा वाया जाईल. पण वहिनी त्या वहिनी साहेब आता काय गबसणार नाहीत. तुम्ही त्यासनी अद्दल घडवल्या तेव्हा त्या काय ना काय तरी सूड उगवणार म्हणजे उगवणार. काहीही करू द्या त्यांचा सामना करायला मी पूर्ण तयार आहे. कारण राणाजी आता हळूहळू माझ्या जवळ यायला लागले, माझा विचार करायला लागले, माझ्यावर विश्वास ठेवायला लागले आणि जोवर राणाजी माझ्या सोबत आहेत तोपर्यंत जाऊबाई माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. असं डोसक्याला हात लावून का बसलायस? सर्किट तयारी म्हणून. आणि कोण? काय झालं? काय म्हणाली? काय म्हणत्या? एक खुश खबर आहे आणि एक वाईट खबर आहे. कुठली आधी सांगू? खुश खबर सांग की. खुश खबर अशी आहे की सर्किट तयारी म्हणत्या त्या जिजाची उचल बांगडी करायची. हा बेस्ट आहे की. मग चांगला आहे ते. आणि वाईट खबर? वाईट खबर अशी आहे की त्या जिजाच्या जवळचा माणूस आपल्याला शोधायचा आहे. अरे हे बी बेस्ट आहे. वाईट कसली खबर म्हणतोयस तू? हे बघ आपण की नाही एक काम करूया. ते खांदा बजासारखं दिसणार बंड्या अरे जिजाचा भाऊ ते त्याला उचल्या आणि तुझ्या तायडीच्या पायात आपटूया. माझ्या कानांना ऐकतोय म्हण. मी काय सांगितलं? खरा नातेवाईक नको आहे, खोटा नातेवाईक पाहिजेलाय. खऱ्याचा खोटं करायचं असं म्हटलंय सर्किट तयारी. अरे तायडी काय जेलात जाऊन वकिली शिकून आल्या काय? खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं ते मरते हो. चांगला दारू प्यायचा मूड होता, मूड घालवला. आता कुठं हुडकायचा कुठं येऊ खोटा नातेवाईक? पैसे मिळणार? अरे मग शू दे की. अवघड काय त्यात? मला एक कळत नाही ह्या खोट्या नातेवाईकाचं ही तायडी करणार आहे काय? ती तिच्या सर्किट डोसक्यालाच माहिती, मला काय माहिती. माझ्या नजरेत एक खोटा नातेवाईक आहे. कोण? राणा जिजाचा नवरा. तो झालं. जोक कशाला करणार? इथे जोक करायची वेळ आहे. खोटा नातेवाईक कुठं हुडकायचं का नाही ते बघा पहिल्यांदा. लक्षात आलं काय? मला पाहिजे म्हणजे पाहिजे. जा तुझ्या मालकाला जाऊन सांग. एकदा आपली सटकली की नाही, सटकली. मालकाने सांगितले बिल भागवा आणि चालला का? ए तुझी मला बोलायची हिंमत कशी झाली रे? बोलव तुझ्या मालकाला. बोलव. हो हो दादा. त्याला का मारताय? अरे तुझी हिंमत कशी झाली मला बोलायची? त्याला मी सांगितलं होतं.
अरे तुझी कशी हिंमत झाली मला बोलायची? मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. घेऊन ये चल. आधी पहिला मागची उधारी क्लिअर करायची, मगच दारू मिळेल. अरे उधारीचं काय, मी काय पळून निघालोय काय? घेऊन ये चल. पहिला उधारी क्लिअर करायची, नाहीतर उचलून बाहेर फेकून देईन. मला करतो उधारीचं काय, पहिला तुलाच क्लिअर करतो. उधारी क्लिअर करायची स्टाईल आहे आपली. जर कुणाला पोलिसात तक्रार करायची असेल तर त्यांना पहिलं ढगात जायचं, नाहीतर गाठ माझ्या संगड आहे. श्री हरी. मारून टाकीन. श्रीहरी, ए श्रीहरी, ए श्रीहरी, ए अरे थांब की. ए श्रीहरी, ए श्रीहरी, ए श्रीहरी, ए पळ की लवकर. अरे मला दोनच पाय द्या, तुम्ही पळा की. आणि मला काय चार पाय? तू श्रीहरी, ए श्रीहरी, ए श्रीहरी, ए अरे थांब आपण बंधरा. ए श्रीहरी, गेला तो आता हाती लागत नाही. बाप्या, अरे दुसरा कोणतर बघूया की. नाही बापू, ह्योच परफेक्ट माणूस आहे. ज्याला पैशाची गरज असते की नाही, तो माणूस मनापासून काम करतोय. त्यामुळे ह्योच माणूस पाहिजे. अरे पर तो थांबायलाच तयार नाही. कुत्र्या का पळा लागलाय तो. मग तुम्ही बी पळा. श्रीहरी, थांब रे बाबा. हे कुठे गेला? उठा. बापू कुठे? दुसरा बघू. नाही, हो माणूस माझ्या नजरेत भरलाय. याच्या डोळ्यातला जो अंगार आहे की नाही, तोच पाहिजे आपल्याला. उठा उठा चला. अरे पण तो सापडणार कसा गेला ना? बघू की. काय रे, काय पाहिजे तुला? मला सोड. तू मला सोड. आपण दोघं एकाच जातीची माणसं आहोत भावा. सोड. एकाच जातीची? होय. कुठली जात? आपण दोघं हलकट जातीची माणसं आहोत दोघं बी. हे बघ, तुला पैसे मिळवायचे आहेत, मग आमच्या संग काम कर की. काय झालं, आम्हाला आहे की नाही, आम्हाला एका महत्वाच्या कामासाठी शूरवीर आणि खुनशी माणसाची गरज होती र. मगाशी तुला त्या आपल्या गुत्त्यावर, दारू पिच्या गुत्त्यावर तुला बघितलं रे. एक खुनशी खुनशी गपा हाणत होता. तवाच म्हणलं योच माणूस आपल्याला पाहिजे, म्हणून हे केलं रे. मग करणार काय काम? कशाला? अरे भावा, डाऊट कशाला घ्यायला लागलायस? ओळखलं नाहीस काय मला? अरे माननीय परेश पाटील आहे मी. एका टायमाला तुझ्यापेक्षा मोठा गुंड होतो. आता जरा सुधारण्याचं नाटक करावं रे. अरे आमचं पप्प्या की नाही गावातनं तडीपार केलेला गुंड आहे. माहिती आहे त्याला. गावात 4 ठिकाणी कुठे बी चौकशी कर, कुणी बी सांगेल तुला. म्हणजे त्यासनी माहिती आहे की त्या अजून डाऊट आहे त्याला. बरं, एक काम करा, आमचं बापू म्हणतात म्हणून जरा सगळीकडे खात्री करून घे, चौकशी करून घे आणि मग मला वय म्हण. माझं नाव सांगतो का? माझं नाव आहे माननीय परेश पाटील. ए पप्प्या. आलं काम काय?
कुणाचं आहे? नंदिता गायकवाड, त्यांचं काम आहे. दौलतवाडीचं गायकवाड? हा, नाही, अजिबात नाही. त्या घराण्यानं आपल्याला लय त्रास दिलाय. जो राणा आणि सुरज. बस, कशाला बोलायला पाहिजे, मला सगळं माहिती आहे. आता तू आणि मी एकत्र झालो की दुधात साखरच रे भावा. आणि तुला तुझा बदला घ्यायचा चान्स मिळणार. काय बापू, मिळणार की नाही? का घाबरलायस राणाला? आपण कुणाच्या बाला घाबरत नसतो वय. श्री अरे आपण श्री हरी. आम्हाला तू मदत कर, हा? तुझं काम बी होणार आणि राणा तुला आपसूक गावणार. म्हणजे तुला पैसे बी मिळणार आणि तुझा बदला पूर्ण बी होणार. आता वय म्हणा, वय म्हणा, वय म्हणा, वय म्हण, वय म्हण बापू, वय म्हण, वय म्हण. वहिनींचं काही कळतच नाही मला. सुधारल्याचं नाटक तर नाही करत ना हो त्या. बरकतला विचारावं तर त्याचा विराग वहिनींवर. तो हेच म्हणणार, विश्वास ठेवू नको म्हणून. ते राईत माणसाला विचारलं तर काय ते पक्क काय विचारायचं कुणाला. आजपासून तू आणि मी दोस्त झालो. आपल्या दोस्तीचं प्रेम आजपासून सुरू. मालक, तुम्ही आता ह्या टायमाला इकडं कसं काय? काय झालं मालक? अहो ते अडकीत त्यामध्ये अडकल्यासारखे हालत झाले बघा माझे. डोळ्याला डोळा लागला नाही. म्हणलं तुमच्याकडे येऊया आणि सल्ला घेऊया. माझा सल्ला? होय, म्हणजे आता आपलं दोस्तीचं नातं आहे का नाही, मग काय हरकत आहे. लय उशीर झालाय तर तुम्हाला चालतंय ना? हा चालतंय की. दोस्तासाठी जिजा टाइम बिम काही बघत नाही. हा मालक, सांगा कसल्या अडकीत ते अडकलाय? आमच्या वहिनी हो. तर मला एक सांगा, मी त्यांच्याबरोबर जे काय वागलो ते बरोबर वागलो काय? नाही म्हणजे आता माझ्या मनाला वाईट वाटायला लागले हो. असं वाटतं असं करायला नाही पाहिजे होतं. हो नाही मालक, तुम्ही जे केलं ते एकदम चांगलं केलं बघा. आधी चुका कुणी केल्या? वहिनींनी. हा, मग त्याचं फळ मिळालं तर त्यात वाईट काय? तसं नाही हो, पण या समध्यामुळे माझा भाऊ माझ्यापासून लांब झाला तर? म्हणजे अहो सूरजनं भांडणं काढली माझ्या संगत. मी वहिनींची परीक्षा घेतली ते त्याला पटलं नाही हो. म्हणजे वहिनी सुधारल्या ती खात्री पटली, पण सूरजच्या मनात मी उतरलो. हे समजा उगाच केलं असं वाटायला लागलं मला. मग झालं तर तुला वाटतंय ना हो तुझ्या वहिनी सुधारल्यात म्हणून, मग कसला सल्ला विचारायला लागलायस? काय झालं सांग की. मनापासून खात्री पटली नाही हो. म्हणजे वहिनी सुधारल्यात का सुधारल्याचं सॉंग करायला हेच काय कळना झालंय. आपलं मन जे काय सांगतं का नाही ते खरं असतंय. तुझ्या मनात अजून डाऊट आहे का नाही, म्हणजे तुझ्या वहिनी अजून सुधारल्या नाहीत. तर आता त्यांच्या सोबत वागताना जरा सांभाळूनच वाग. हे बघ, तुझ्या भावाचा तू एवढा लोड घेऊ नकस र. तुझा भाऊ एकदम मन मोकळा आहे, मनात काही दडवून ठेवत नाही. जे काय असेल का नाही ते तोंडावर धाड धाड बोलून टाकतोय. त्याला आता तुझी चूक आहे असं वाटलं म्हणून त्यानं तुला सांगितलं. पण जर का त्याला समजलं आपली बायको चूक आहे तर तो बायकोला बोलेल. होय की, सूरजचा स्वभाव असाच आहे. मग झालं तर. हे बघ, तुझा भाऊ तुला जे काय बोलला ते ज्यादा मनावर घेऊ नगस. आणि तुझ्या वहिनींवर लगेच पूर्ण विश्वास ठेवायला जाऊ नगस. हा तुला जिजाचा सल्ला. आता कसं समजा क्लिअर झाल्यासारखं वाटते बघा. मन हलकं बी झालं. हा बरं झालं.
ते नाही मालक, समजा जग सोडून माझ्याकडेच सल्ला घ्यायला यावं असं का बरं वाटलं तुम्हाला? माहित नाही हो, पण वाटलं तुमच्याकडे जाऊया. मालक, तुम्ही का नाही निर्मळ मनानं या सगळ्याकडे बघा. तुम्हाला कोण फसवत नाही नव, हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. इतर कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपलं मन काय सांगतंय ते ऐकावं माणसानं. तेव्हा मनाचं ऐका, तेच तुमचं घर टिकवून ठेवल. आज लय कोड्यामध्ये होतो बघा मी. बरं झालं का नाही तुमच्याकडे आलो. तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं मलाच माहित नाही. बरं झालं तुम्ही इकडेच आहे ते. आता माझी एवढी मदत होत असेल तर कायमची तुझ्या घरी का नाही घेऊन जा? अहो नाही नाही नाही, तसलं काय माझ्या मनात बी नाही. मनात नाही असं म्हणत बसशील हा, आणि मग दुसरं कोण येऊन माझा हात धरून मला घेऊन गेलं का नाही, मग तुम्हाला वाईट वाटल. काय मालक, काय ठरलं मग? धरताय काय माझा हात? कधी येऊ दुसऱ्याच्या हातात? गुड मॉर्निंग. झाली का झोप? सकाळ सकाळ काय आमच्या झोपेला नजर लावत बसली होतीस काय? डोळं काढून हातात दिन बघ. अहो ताई साहेब, तुमच्या झोपाला मी कशाला नजर लावू? बरं ते नव्ह, एक विचारायचं होतं. काल रातच्या धरणे विचारायचं होतं पण टाइमच घावला नाही. विचारू काय? विचार. ते जेला जाऊन आल्यापासून डोसक्यात काय फॉल्ट झालाय काय? काय म्हणलीस तू? तसं नाही ताई साहेब, म्हणजे बघा की काल सनिता कधी नाही एवढं पेटलो. ही समधी इस्टेट त्यांच्या नावावर आहे म्हणलं. तुमचा अपमान करणाऱ्याला घराबाहेर काढणार म्हणलं. एवढा चांगला चान्स आलता तर त्या ठोकळ्याला घराबाहेर का नाही काढला तुम्ही? तो चान्स का सोडला तुम्ही? म्हणून म्हणलं डोसक्यात काय फॉल्ट बिल झालाय का? बस. अगं बस नाही मारत. कारण नंबर 1, तो ठोकळा आता पहिल्यासारखा साधा बोळा राहिलेला नाही. त्याला जर कुणी भरिवलं तर त्याचा हिस्सा मागायला बी तो कमी करणार नाही. आणि महत्वाचं कारण नंबर 2, तुझ्या येड्या सन्निधाची काय गॅरंटी नाही. उद्या भावावरचं प्रेम असं उफाळून आलं की नाही तर आमासने मी घराबाहेर काढायला कमी करणार नाही. तो याआधी बी तुम्ही तो अनुभव घेतलाच आहे की. हा, तो ठोकळा शाना झाला असला तरी त्याचा चांगुलपणा काय जात नाही बघ. पण ह्यो आमचा पिंडका नवरा येड्या डोसक्याचा आहे ना, तवा पावलं कवाबी शिस्तात टाकलेली बरं. सख्खा भाऊ पक्का वैरी हुस्तोवर वाट बघायची. आणि मग धडाम धूड